नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी विधानसभेत नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी न देता गौण खनिज प्रकरणात पुणे विभागातील 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी, 2 ग्राम महसूल अधिकारी यांना अन्यायकारक पद्धतीने अचानक विधानसभेत निलंबित केलेलं आहे। मात्र या प्रकरणी संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी गौण खनिज उत्खननाबाबत आढळून आलेल्या वस्तुस्थितीनुसार नियमोचित कार्यवाही पार पडलेली असून शासनाच्या महसुलाचे नुकसान केलेले नाही। तसेच या प्रकरणाबाबत वरिष्ठ कार्यालयास देखील वेळोवेळी वस्तुस्थिती दर्शक अहवाल संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी सादर केलेत। अवैध उत्खनन रोखताना महसूल अधिकारी जीव धोक्यात घालून कारवाई करतात, मात्र संरक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे। या अन्यायकारक निलंबनामुळे महसूल विभागात तीव्र असंतोष पसरलाय। काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। आज याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज ठप्प होऊन शुकशुकाटाचं दृश्य पाहायला मिळालं। निलंबन तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे।